भाषा बोलतो आहे, बरोबर आहे. पण तर दुर्भाग्य असं आहे की ही जी भाषा जी आहे दिवसेंदिवस ती भाषा ही नष्ट होत चालली, म्हणजे लोप पावत चाललेली आहे. नवीन नवीन जी पिढी जी जन्माला येत आहे ते त्या भाषेवर तुझी दुर्लक्ष करते आहे. त्याचं छोटासा एक उदाहरण ज्याला म्हणतात, जेव्हा मी शाळेमध्ये असताना माझे वडील मला कोणी भाषा बोलू देत नव्हते. त्याचा काय उद्देश आहे, तेव्हा बोलता बोलता गोंडी शब्द त्यामध्ये ॲड केले जातात, बोलल्या जातात, त्यामुळे तुमचा अपमान होऊ शकतो. त्याचं माझ्या वडिलांना वाटत होतं. त्यामुळे मला घरी गोंडी भाषा बोलायला खूप बंधन होतं. परंतु एक सहवास असतो आहे, कोणतीही भाषा ही सहवासामधून शिकल्या जाते आहे. आणि ज्या सहवासामध्ये मी राहिलो माझ्या मित्रमंडळीमध्ये, त्या मित्रमंडळीमध्ये राहून मी माझी भाषा शिकलेली आहे, गोंडी भाषा. तर मला माझी भाषा येते. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला आपापल्या समाजाच्या भाषेवर आपल्या स्वतःचे गर्व असतोच आणि असायलाच पाहिजे. तर त्यामध्ये मला माझी गोडी भाषा येते आहे, परंतु एक दुर्भाग्य ज्याला म्हणतो आपण, माझ्या मुलाला गोडी भाषा बोलता येते. हे दिवसेंदिवस काय म्हणून आपण पिढ्यानपिढी ही आपली जी समाजाची भाषा ही लोप पावत चाललेली आहे, नष्ट होत चाललेली आहे. मला येते आहे, तर त्याच उद्देशाने काही शब्द स्वरूपामध्ये ज्याला म्हणतो आपण गोंडी भाषा ही कशी असते आहे, त्याची स्वतःची एक लिपी असते आहे. लिपी लिहून दाखवता येणार, परंतु काही भाषा ज्याला म्हणतो आपण मनोरंजनात्मक असतो आहे. आपली भाषा आपल्याला बोलता यायला पाहिजे. तर आता इथे जसं आपण बघू आपण थोडीशी चर्चा म्हणून तुम्ही मला वाक्य सांगणार, मी तुम्हाला गोंडीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून सांगतो आहे, बरोबर आहे. उभं राहून वाक्य म्हणायचं कोण एखाद्या वाक्याच्या साध्यात एक दोन मी सरळ बोलतोय बघ. ज्या वस्तू आपण घरी वापरतोय, जसं आपण पाणी असते, पाण्याला एअर हा शब्द वापरला जातो आहे. एअर म्हणजे पाणी. एखाद्याला समजा आपण मागणी करायची असेल, आपण दे म्हणतो ना, आपण देला जसं सिम हा शब्द वापरला जातात. म्हणजे एखाद्या समजा पाणी दे म्हटलं समजा, तर त्याला समजा पाणी दे, एअर सिमचा अर्थ होत आहे पाणी दे. आण म्हणत असेल समजा पाणी आण, तर एअर तरा म्हणजे हा जो शब्द होता तो आण या शब्दाला तरा शब्द वापरला जातो. अशा पद्धतीचे आपले जे पाण्याला एअर हा शब्द वापरला जात आहे. भाकर ज्याला म्हणतो आपण, भाकरीला सारी म्हटलं जात आहे, सारी. बाकी ते शब्द सेम असतात, सिम म्हणजे ते, बरोबर आहे. तसे एक एक शब्द पकडून एक वाक्य तयार होत जात आहे. एक जसं वाक्य तयार झालं, एक पॅराग्राफ तयार होत आहे. एक पॅराग्राफ तयार झाला की पुस्तक पण तयार होत आहे. अशा गोंडी भाषेचे पुस्तकं पण आहेत. मुलं अभ्यास करत नाही. हां, आता जर सरांचे प्रश्न, मुलं अभ्यास करत नाहीत. कांडीर म्हणजे मुलं होते. हसू नका. कांडीर अभ्यास कियर, अभ्यासला शब्द अभ्यास आहे. कियर म्हणजे करत नाही. कांडीर अभ्यास कियर, कांडीर अभ्यास किये म्हणजे मुलं अभ्यास करत नाही. तुम्ही विचारा, तुमच्यापैकी विचारा ना एक वाक्य. 10 वाक्य घेऊ आपण. सर तुम्ही जेवले का? हा, एक उत्तर इकडे आले बघा. तुम्ही जेवले का? उभं राहून विचारा. हा, निमेट म्हणजे तुम्ही. निमेट जेवू की तीट का? निमेट जेवू की तीट का? हा, अजून विचारा. हा, आता जे दान झालेलं आहे, मामाना वाडी ते म्हणजे मामाच्या बगीच्यामधली गोष्ट. मामाच्या बगीच्यातली गोष्ट. पुंगार म्हणजे फुल होतो आहे. पोयता म्हणजे तो उगवलेला आहे. मामाना वाडी ते पुंगार पोयता म्हटलेलं आहे. मामाच्या वाडीमध्ये फूल उगवलेलं आहे, असं त्याचा अर्थ होतो आहे. अतकरे विचार. तू उभा राहा. कोणचं एखादी वाक्य विचार. आणि तुम्हाला प्रश्न विचारण्याची ह्या हा, कसं रे हा उपक्रम विचारा. प्रश्न विचारा ना. ज्युनियर कॉलेजच्या मुली विचारा. बोलता येत नाही का? अनुष्का कुठं? अनुष्का विचार. अरे विचार ना. उभं राहून. अनुष्काचा प्रश्न आहे, तुम्ही काल शाळेत का आले नाही? काल मी शाळेत होतो ना. पण सांगा प्रश्न आहे, तुम्ही काल शाळेत का आले नाही, असंच आहे प्रश्न. सरला सरळ शब्द वापरला जातो आहे. सर, निन्ने म्हणजे काय? निन्ने शाळेचे बारी वाय माकी म्हणजे काहून आले नाही. बारी वाय माकी. सर, निमेट शाळेचे निन्ने बारी वाय माकी म्हणजे तुम्ही काल शाळेत का आले नाही. हा, 5-6 मुली विचारा. मनोरंजन वाटतो ना सर.
कारण ती भाषाच तशी आहे, थोडीशी जीभ वळवायला थोडीशी वेळ लागतो आहे. शिकल्यानंतर खूप इंटरेस्ट येतो आहे. बन्नी तू विचार, एखादी वाक्य विचार मराठीतलं. उभा राहा. हा, विचार काही विचार. म्हणजे तुला प्रश्न विचारता आला पाहिजे, हे त्याच्यातलं कौशल्य. हा. तुझा व्हिडिओ तयार होत आहे. हा. तुम्ही जेवले का? झालं ना ते वाक्य. दुसरं निमेट जेऊ किती का. निमेट म्हणजे तुम्ही, एकाला वापरायचं असेल तर निम्मे, अनेक वचनी निमेट. ते तुम्ही हा शब्द वापरते म्हणून निमेट हा शब्द होता. आणि तू म्हणत असेल तर निम जेऊ किती का. जेऊ किती का. शनया विचार. माझे वडील शेतकरी आहे, असं कुठलंही वाक्य सरांचं आहे की आमच्या शाळेमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी झाली. मा म्हणजे आपली मा शाळेत बिरसा मुंडाना जयंती साजरा किता. म्हणजे आमच्या शाळेमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी केली. मा शाळा ते बिरसा मुंडा जयंती साजरा किता. सर माझे वडील शेतकरी आहेत. हा, माझे वडील शेतकरी आहे. नावोर बाबाला, नावोर म्हणजे माझी, नावोर बाबा शेतकरी म्हणतोर म्हणजे शेतकरी आहे. म्हणतोर म्हणजे आहे. नावोर बाबा शेतकरी म्हणतोर. अजून. हा, उभी राहा. हा तसं राहील. हा, मी विद्यार्थी आहे. हा, मी विद्यार्थी आहे. नन्ना म्हणजे मी. नन्ना विद्यार्थी म्हणतो. शब्द जवळपास ते विद्यार्थी, अभ्यास हे शब्द ते शब्द असतात, वेगळं नाही त्याला. फक्त तो म्हणतोर म्हणजे आहे. नन्ना विद्यार्थी म्हणतो. नन शाळा ते वांतोड म्हणजे मी शाळेमध्ये येतो. नमोठ हा शब्द असेल तर अनेक वचनी. आम्ही शाळेत येतो. नमोठ शाळा ते वांतो. नन्ना शाळा ते वांतोन म्हणजे मी शाळेत येतो. नन्ना शाळेत ते वांतो म्हणजे आम्ही सर्व शाळेमध्ये येतो. एक वचनी अनेक वचनी. नन्ना नमोठ. विचार अर्पिता विचार. प्रश्न विचारा ना. खुशी विचार. खुशी. हा, मी गावाला गेली. नन म्हणजे स्वतः झाले शब्द आला ना 2-3 वेळा ना. नन म्हणजे स्वतः. नन नाटे सोतोन म्हणजे मी गावाला गेलो. नन्ना नाटे म्हणजे गाव होते. म्हणजे गाण्यामध्ये नाटे हा शब्द आला होता. नन्ना नाटे दांतोन म्हणजे जातो. सोतोन म्हणजे गेलो भूतकाळ. दांतोन म्हणजे भविष्यकाळ जातो. सोंजेक म्हणजे जात आहो. वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ तिन्ही शब्द येतात. दांतोन, सोतोन, सोंजेक म्हणजे जात आहो. सोंजी म्हटल्यानंतर गेलो होतो. सोंजेक म्हणजे जात आहो. बाकी ते शब्द जवळपास तेच येतात. खुशी. ओके, ठीक आहे. माझा अभ्यास झाला. माझा अभ्यास झालेला आहे. खुशीचं म्हणणं आहे माझा अभ्यास आहे. हे मला गोणीमध्ये सांगायचं आहे. माझा म्हणजे मी आहे ना. नावा अभ्यास आता. नावा म्हणजे माझा. अभ्यास शब्द सेम आहे. झालेला शब्द येतोय आता. नावा अभ्यास आता. अशा पद्धतीचे जे आहे गोडी भाषा